हाय गाईज, स्वागत असा तुमचा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आम्ही जात होतो माझ्या मित्राच्या बड्डे. आज जितूचा बड्डे होतो म्हणून जितूच्या बड्डेक आम्ही जात होतो. आज चंदन नसल्यामुळे गाडी आमचं आदित्य चालत होतो. आदित्यने त्याची गाडी काढल्या नव्हती आणि गाडीत होतं आदित्य, मी आणि दर्पण आणि वर्गीसबाई. पुढे जाऊन आमका हेमंत आणि छोट्या पिक करूचा होता. ह्यो आमचा आदित्य बघू शकतास, जो गाडी चालवता. यो आगासनचं फाटक हा. या आगासनच्या फाटकच्या ते आम्ही पोचलो होतो, पण ट्रेन येऊची होती म्हणून फाटक बंद होतो. तर फाटक बंद होतो म्हणून नाईलाज तो आमका ते थांबायचा लागला, कारण फाटक बंद असल्यामुळे आम्ही काय रोड क्रॉस करू शकत नव्हतो. मग आमका नाईलाज त्या ट्रेनची वाट बघूची होती. शेवटी एकदाची 5-10 मिनिटांनंतर ट्रेन इली आणि ट्रेन कधी जाता आणि फाटक कधी उघडता याचीच वाट आम्ही बघित होतो. गाडीत गाणी लावलेलो. गाणी आम्ही गाडीत जाताना काही पण एकवीरचीच गाणी लावतो, त्याच्यामुळे काय त्यात वादच नाही. ही काय ट्रेन काय लवकर क्रॉस होत नव्हती, कारण दिव्याची जी पुढची पटरी आहे ती पटरी अशी क्रॉस आहे, त्याच्यामुळे ही ट्रेन हळूहळू चालत होती. आम्ही त्या ट्रेनला कडेच बघित होतो. ही ट्रेन आपल्या कोकणातून इल्ली आहे. या ट्रेनचं नाव मी काय वाचले नाही, कारण मी व्हिडिओ करण्यात व्यस्त होतो आहे, त्यामुळे मला ट्रेनचं काय नाव वाचूक नाही भेटला. शेवटी एकदाची ट्रेनचं लास्टचा डबो दिसलो. ट्रेन जाताना दिसली, फाटकची त्या बेल वाजली पण गेट काय वरती होत नव्हतो, म्हणून आम्ही थांबलो होतो. पुन्हा एकदा जोरजोरात बेल वाजली, पण तो ह्यो काय रांडेचो गेट काय ओपन करीत नव्हतो. मनातल्या मनात ते काय 4-5 शिवे घातलंय. मला वाटतं माझे शिवे ते लागले, म्हणून त्यांनी तो गेट वरती केल्यानं फायनली आम्ही निघालो. ह्यो गेट वरती झालो की इकडची लोक गाडी कशी पण घालतात, त्याच्यामुळे आदित्य गाडी हळूहळू चालवत होतो. मोस्ट ऑफ काही पण जाताना आमचं आदित्य जास्त गाडी चालवणं नाही, कारण आमचं चंदन सेट एकदम भारी ड्रायव्हिंग करता, कारण त्याच्या ड्रायव्हिंगचं नादच नाही. हो, आम्ही पुढे जाऊन निघालो. जसं फाटक क्रॉस केलं तसे आम्ही सुसाट जाऊन निघालो. पुढे जाऊ ना, ह्यो तुम्ही बघू शकतास हेमंत भोईरला आमका पिक करूच होता. ह्यो हेमंत भोईर. आणि आता मात्र छोट्या इल्यामुळे आदित्य मागे बसलो आणि छोट्या सणाने तू गाडी चालव, आणि छोट्याने गाडी चालू घेतले. थोड्याच वेळानंतर जवळजवळ 15-20 मिनटानंतर आम्ही तुझ्या गावाच्या जवळ पोचलो होतो. आणि ते रोडचं काम चालू असल्यामुळे थोडा ट्रॅफिक लागला होता. तर वर्गीस एका सांगत होतो ह्या साईडला गाडी घे, पण आमचं छोटं काय ऐकत नव्हतो. छोटं बोललो की मी नियमांचे पालन करणार आणि मी माझ्या लाईनीतच चालणार, आणि म्हणून छोटं तसंच थांबलो होतो. ट्रॅफिक भरपूर होता आणि ह्यो आमचो नेवाली नाका, जो आमचा जितूचं गाव, त्या नाक्यावर आम्ही पोचलो होतो. शेवटी तो रूलचं पालन तोडून तो आपल्या उजव्या साईडीक त्यांनी गाडी घेतली आणि छोट्यान, आणि आम्ही पुढे चलाक लागलो. रोडचं काम मी अशीच सांगले तुमका, रोडचं काम असल्यामुळे ट्रॅफिक होता, आणि ट्रॅफिक असल्यामुळे गाडी आम्ही हळू चालत होतो. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर आमका जितूची गाडी दिसली. जशी जितूची गाडी दिसली तसे सगळे पोर, वर्गीसबाई, आपलं हेमंत, दर्पण हे सगळे उतरले आणि ते का विश करूक लागले, कारण त्याचा बड्डे होतो. मग मी मागणं शूटिंग करत होते. ही आमच्या जितूबाईची गाडी आहे स्विफ्ट. आमचं आदित्य, ह्यो हेमंत आणि वर्गीस त्याका बड्डेचे विश करत होते, आणि ह्यो आमचं बड्डे बॉय जितू. त्याला मी बड्डेचा विश केलं, हॅपी बड्डे टू यू बोललो आहे, आणि त्याला विचारले पार्टीचा काय. तो बोललो चला बसा गाडीत, जाऊया आपल्या घराकडे. म्हणून आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही परत निघालो आणि आम्ही पुढे जाऊन थांबलो. तर हे मागणं येत होते, कारण ह्यांनी चिकन घ्यायचा होता, म्हणून मागणं येत होते. तर आम्ही पुढे जाऊन आमची गाडी थांबवलो आणि यांची वाट बघित होतो. हे सगळे मागणं येले. पुढे जाऊन आम्ही त्याच्यात ढाब्याच्या तरी पोचलो. हे आमची गाडी होती, आणि आमचं पुढे चालता तो आदित्य, त्याच्या बाजूला तो छोटो, आणि हे दोघा याराना वर्गीसबाई आणि जितू बड्डे बॉय हे चालत होते. आणि मागणं आम्ही शूटिंग करीत होतो. वरती डोंगर दिसलो आम्ही डोंगरावर फिराक गेलो. ह्यो आमचं हेमंत एकटोच पुढे गेलो. ह्यो आदित्य होतो, आणि ह्यो मी त्यांच्या मागणं शूटिंग करीत चालले होते. सो गायज, ह्यो होतो आजचा व्हिडिओ. आवडलो असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.